माझ्या गलेवर रात्रीपासून मी बघत नव्हतं. एवढ्या दिवस काय चाललंय, फक्त लढायचं याच्याकडे. अरे बंद कर, फेक. मला आईकडे बी जाता येत नाही. मला लेकरांकडे बघतोय सारखं. इथं बसतोय मी, मला जायची हिंमत नाही होत घरी. माझ्या गलेवर रात्रीपासून मी बघत नव्हतं. एवढ्या दिवस काय चाललंय, फक्त लढायचं याच्याकडे. अरे बंद कर, फेक. गोविंद, हा आक्रोश, हा टाहो सगळ्यांना अस्वस्थ करणार आहे, हृदयद्रावक आहे. कसं सांत्वन करायचं, कसा धीर द्यायचा, हा प्रश्न सगळ्यांना पडलाय. हो प्रज्ञा, ज्यावेळी हे सगळं दृश्य आमच्या डोळ्यांनी बघतोय त्यावेळी खरं शब्द नाही आहेत की ज्या प्रकारे ही कोरियाची सीमा होती, अशा प्रकारे हिंसकपणे ज्यावेळी संतोष देशमुख यांना मारण्यात आलं त्यावेळी आता धनंजय देशमुख प्रश्न विचारतायत की मी कुठलं तोंड घेऊन माझ्या आईला तोंड दाखवू. ज्या भावाला खरं तर तळहाताप्रमाणे जपलं होतं कुटुंबाने, त्या भावाला इतक्या निर्घृणपणे ज्यावेळेस मारलं जात आहे त्यावेळी अगदी शब्द नाही आहेत या सगळ्या विषयी बोलण्यासाठी. कारण मनोज जरांगे पाटील जेव्हा तिथे पोहोचले त्यावेळी आता धनंजय देशमुखांचा सुद्धा आक्रोश आम्हाला पाहायला मिळतोय. खरं तर मागच्या अनेक दिवसापासून धनंजय देशमुखांनी स्वतःवरती ताबा ठेवला होता, संयम पाळला होता. मात्र आता हे सगळं बघितल्यानंतर मात्र सगळ्याचाच ताबा सुटतोय आणि कोरियाची सीमा केवळ न्याय नाही मागत आता, तर त्या पुढे जाऊन लोक म्हणतायत की ज्या पद्धतीनं संतोष देशमुख यांची हत्या झाली तसंच शासन या सगळ्या आरोपींना झालं पाहिजे. आणि केवळ एकटा धनंजय देशमुख नाही तर मसाजोगमधले नागरिक आहेत, बीड जिल्ह्यातले नागरिक आहेत, किंबहुना राज्यातले लोक आहेत जे आता या प्रश्नाचं उत्तर मागतायत की असा कोणता मोठा गुन्हा केला होता संतोष देशमुख यांनी की त्याला इतक्या वाईट पद्धतीनं मारण्यात आलं. त्याचे पुरावे आपण बघतोय, त्याचे फोटोग्राफ्स बघतोय. नुसते फोटोग्राफ्स असे असतील तर व्हिडिओ, जवळपास 8 मिनिटाचा व्हिडिओ, एकूण जर त्याचा ड्युरेशन काढलं तर 8 मिनिटापेक्षा जास्त कालावधीचे ते व्हिडिओ आहेत, ज्या व्हिडिओमध्ये हे सगळं रेकॉर्ड झालेलं आहे. आणि हे चालू असताना हे सगळे राधम अगदी हसतायत, सेल्फी काढतायत. ते कशाच सेलिब्रेशन करत होते असा प्रश्न लोकांना पडतोय की एका व्यक्तीला इतक्या क्रूरपणे मारलं जात आहे. आणि त्यानंतर ज्याच्या भावासोबत हे सगळं घडलं होतं तो धनंजय देशमुख तोच प्रश्न विचारतोय की माझ्या भावाला आतापर्यंत कोण शिवी पण दिली नव्हती, मात्र त्या भावाला इतक्या वाईट पद्धतीनं का मारलं गेलं, या प्रश्नाचं उत्तर ते सरकारला मागतायत. या प्रश्नाचं उत्तर ते सगळ्या व्यवस्थेला मागतायत. पोलिसांनी केलेला तपास हा जरी आरोपींना शिक्षा देणारा असला तरी आता फक्त न्याय नाही तर लवकर शिक्षा हवी अशी मागणी आता होताना पाहायला मिळते. बरोबर आहे. देशमुख कुटुंबियांच्या काळजावर, मनावर झालेली ही जखम कधीही भरून न येणारी आहे.